मध्य रेल्वेने प्रवाशांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। मासिक पास आता तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून काढता येणार आहे। आजपासून ही सेवा सीएसटी स्थानकावर सुरू झाली असून अद्याप केवळ एकाच काउंटरवर कॅशलेस पास मिळतोय, पण यासाठी प्रवाशांच्या खिशातून अधिकचे 30 रुपये कापले जात आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। आज मध्यरात्रीपासून 500च्या जुन्या नोटा कोणत्याही रेल्वे स्थानकावर स्वीकारल्या जाणार नाहीयेत। आज 12 वाजल्यानंतर म्हणजेच उद्यापासून मुंबईबद्दल जर आपण बोललो तर मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे किंवा रिझर्वेशनचे जे काउंटर्स आहेत बाहेर गावी जाण्यासाठी, अशा कोणत्याही रेल्वे स्थानकावर कोणत्याही तिकीट काउंटरवर जुन्या 500ची नोट जर तुम्ही दिली तर त्याने तुम्हाला तिकीट जे आहे ते काढता येणार नाहीये, कारण आज मध्यरात्रीपासून जुन्या 500च्या नोटा बंद होणार आहेत आणि म्हणूनच यावर पर्याय जो आहे, एक सोल्युशन जे आहे ते रेल्वे विभाग घेऊन आलेलो आहे। सध्या मध्य रेल्वेच्या सीएसटी या स्थानकाच्या तिकीट काउंटरवर आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कॅशलेस सेवा जी आहे ती सुरू झालेली आहे। ही सेवा फक्त आणि फक्त तुम्हाला जर पास काढायचा असेल, जो महिन्याचा पास आहे किंवा 3 महिन्याचा जो पास आहे तो काढण्यासाठीच सध्या ही कॅशलेस सेवा जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही हे सेवा सुरू करू शकता। कशा पद्धतीने हे काम सुरू आहे आणि किती फायदा होतोय लोकांना? खरंच खूप ऍक्च्युअली फायदा होतोय। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून एक रिलीफ आहे लोकांना, की सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम चालू होता मध्यंतरी, पण क्रेडिट कार्ड जेव्हापासून सुरू झालंय लोकांना बरं वाटतं। येऊन ऍक्च्युअली विचारतायत ते की क्रेडिट कार्ड कोणत्या काउंटरला मिळतंय वगैरे, तर ही सेवा लोकांसाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी ही खूप चांगली आहे। लाखो प्रवासी, आपल्याला माहिती आहे सीएसटी स्टेशन हे अत्यंत महत्वाचं रेल्वे स्टेशन आहे। लाखोच्या संख्येने जे प्रवासी आहेत दररोज या स्टेशनमधून किंवा संपूर्ण जी आपली मुंबईची लाईफलाईन आहे रेल्वे, यातून प्रवास करत असतात आणि म्हणूनच एकाच काउंटर पुरतं नव्हे तर सगळ्याच रेल्वे स्टेशन्सवर ही जी सेवा आहे ही सुरू केली तर अनेक प्रवाशांना याचा दिलासा मिळू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारचा, दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।